सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। पुण्याचे सुपुत्र सब लेफ्टनंट राहुल अंकम यांनी प्रतिष्ठित यूपीएससी एनडीए परीक्षा उत्तीर्ण होऊन 4 वर्षांचं कठोर व खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे। तसेच त्यांचं भारतीय नौदलात अधिकारी म्हणून त्यांनी आता मानाचं स्थान देखील प्राप्त केलेलं आहे आणि त्यांच्या या यशाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येतो आहे। चला तर जाणून घेतो यांच्या या यशामध्ये सर्वजण सहभागी आहेत। हा सोहळा नक्की कसा पार पडतोय आपण जाणून घेतोय। राहुलजी अंकम आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करतोय। पुण्यातील तुलसीदास अंकम व लक्ष्मी अंकम या आई वडिलांचं स्वप्न मुलगा राहुल अंकम यांनी पूर्ण केलं आहे। पद्मशालीचे सुपुत्र सब लेफ्टनंट राहुल अंकम यांनी प्रतिष्ठित यूपीएससी एनडीए परीक्षा उत्तीर्ण होऊन 4 वर्षांचे कठोर व खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आणि भारतीय नौदलात अधिकारी म्हणून मानाचे स्थान प्राप्त केले आहे। राहुल यांच्या यशामुळे अंकम कुटुंबाबरोबरच संपूर्ण सोलापूरकरांची आणि पुणेकरांची छाती अभिमानाने भरून आली। एकता सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते गणेश शेरला यांनी राहुल अंकम यांचा सन्मान करून या यशाचं कौतुक केलं। या सन्मानावेळी यशवंत इदापुरे, महेश चलमल, बद्रीनाथ जन्नू, राहुलचे वडील तुलसीदास अंकम, अशोक दुडम, अश्विनी कुमार चिन्नी, लक्ष्मण संगा, गोवर्धन करली, नरसिंग राजकोंडा, संदीप दोमा, बाबूराव इकलदेवी, रितांशु संगम आदी उपस्थित होते। भारत मातेच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करणाऱ्या या युवा अधिकाऱ्याचा प्रवास असंख्य तरुणांसाठी प्रेरणादायी आहे। काय सांगाल नक्की, आपण एवढी महत्त्वाची परीक्षा आहे ती पास केलेली आहे, हे प्रशिक्षण देखील आपण पूर्ण केले, नक्की काय सांगाल, कसा अनुभव राहिला आणि काय सांगाल आताच्या युवा पिढीला? तसा अनुभव खूप इन्स्पायरिंग आणि खूप असं एक्स्ट्रीम अप्स अँड डाऊन्स सोबत होता। बट आफ्टर कम्प्लिटिंग 4 years ऑफ ट्रेनिंग मला खूप असं सॅटिस्फाईड वाटतं आहे की मी जे काय 100% दिलं आहे माझं त्याचं काहीतरी फळ भेटलं आहे मला। आणि आज मला खूप आनंद वाटतो आहे, मी एक सब लेफ्टनंट पोस्टवरती मला एक अपॉर्च्युनिटी दिली आहे इंडियन नेव्हीने आणि मी ती अपॉर्च्युनिटीला एक गोल्डन अपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करेल आणि आपल्या देशाच्या सेवेत प्रत्येक वेळेस चांगलंच हे करेल। इंजिनिअरिंग ऑफिसर म्हणून एक प्रत्यक्षपती अपॉइंट असेल आणि त्यात माझ्या खाली काही सेलर्स असतील, त्यांच्या थ्रू मी सगळं इंजिनचं जे काही काम आहे ते मी पार पाडेल। ॲक्च्युली हे खूप एक चॅलेंजिंग एक्झाम आहे, पण असं नाही की आपण करू शकत नाहीत। जसं मी केलं आहे तर सगळे करू शकतात। तसं NDAचं एक्झाम हा UPSC घेतो, तर रिटन एक्झामिनेशन, त्यानंतर SSBचा इंटरव्ह्यू आणि मेडिकल्स हे 3 स्टेजेस क्लिअर करणं खूप अवघड आहे तसं। बट इफ यू हॅव दॅट विल, आपल्याकडे जे विल असेल तर आपण ते नक्कीच करू शकतो। लहानपणापासून ते सगळे संस्कार आणि जे काही त्यांनी माझ्यावरती डिसिप्लिन हे केलं आहे ते मला खूप आता वाटतं की त्यांनी जे काय केलं त्याच्यामुळेच मी आज इथं आहे। आज तुमच्या या ठिकाणी सर्वजण, हे जे मित्रपरिवार आहेत वडिलांचे किंवा आपला पूर्ण समाज असेल, हे सर्वजण मिळून आपला सत्कार करतायत, नक्की काय भावना आहेत आज मनामध्ये? आज मला खूप आनंद होत आहे की आमचे सगळे समाज बांधव मला येऊन सत्कार करतायत आणि माझे जे काही अचिव्हमेंट आहे त्याच्यासाठी एक शाबासकी देतात। मला खूप आनंद होत आहे। नक्कीच गणेशजी शेरला देखील आहेत आपल्यासोबत। काय सांगाल, आज आपल्या जर बघितलं तर हा जो राहुल आहे, या राहुल आता अधिकारी झालेले आहेत आणि आपण सर्वजण यांचा सत्कार करताय, ना की काय वाटतं आज आपण त्यांना बघितलं, लहानाचं मोठं होताना बघितलं आणि आज हे अधिकारी झाले। युवकांना पुढे देशसेवा कशी करावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे राहुल। आमचा राहुल पद्मशाली समाजाचा आहे, एक होतकरू कुटुंबाचा मुलगा, पुणे शहरातील स्थायिक कुटुंब आणि आमच्या सगळे, मीही पद्मशाली समाजाचा असल्यामुळं आम्हाला तमाम पुणे शहरात असणाऱ्या पद्मशाली समाजाला एक चांगली अचिव्हमेंट काय असते हे म्हणजे आदर्श पिताचे राहुलचे वडील असतील किंवा राहुलच्या माध्यमातून देशसेवा काय करावी आणि कशी करावी आणि त्याच्यामध्ये मुलाला यश कसं संपादित करावे ह्याबद्दल आम्ही सगळ्या पद्मशाली समाजाच्या वतीने पुणे शहरात आमचं एकता सेवा प्रतिष्ठान असेल किंवा भारतीय जनता पक्षाच्या वतीने राहुल अशा होतकरू मुलांचा सन्मान करून एक येणाऱ्या नवीन पिढीला आम्ही एक आगळी वेगळी म्हणजे NDA तुम्ही बघत असाल, पुण्यामध्ये NDA, महाराष्ट्रात NDA, पण NDAमध्ये आपले महाराष्ट्रातले युवक नाही आहेत, कुठेतरी कमी प्रमाणात आहेत। त्याचीच खंत म्हणजे त्याची पूर्णता राहुलने केली। राहुलच्या रूपाने पुण्यातील अंकम परिवार NDA दाखल झालं आणि NDA दाखल होऊन UPSC आणि नौदलामध्ये तो पुढच्या काळामध्ये लोणावळ्याजवळ, मला वाटतं आता चर्चा करताना कळली की लोणावळ्याजवळ तो 2 वर्ष देशसेवा करेन, त्यानंतर उत्तर त्याची प्रगती व्हावी आणि समाजाच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून येणारी नवीन पिढी घडावी आणि
पुणे शहरातील तमाम पद्मशाली समाज असेल किंवा महाराष्ट्रात राहणारा आपला समाज असेल किंवा महाराष्ट्राच्या तरुणांनी त्याकडनं आदर्श घेऊन पुढच्या काळात NDA जास्तीत जास्त समाजाचे महाराष्ट्राचे लोक त्यामध्ये सेवेत दाखल व्हावा ही सदिच्छा त्याला व्यक्त करतो. नक्कीच. राहुलजी अंकम यांचे वडील देखील या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. काय सांगाल, आज आपला मुलगा अधिकारी झाला, एवढ्या मोठ्या पदावरती गेलाय, काय नक्की आज मनामध्ये भावना आहेत? प्रथमतः सगळ्यांचा इथं मी आभार व्यक्त करतो की हा एक मोठं व्यासपीठ मला मिळालं आहे आणि खूप आनंद होतो की हे सगळे माझे समाज बांधव आहेत जे आमच्या सुखादुःखात आम्हाला एकत्र आम्ही आले आहोत आज. आणि जेव्हा राहुलची गोष्ट बोलतो की हा एक वेगळं एक देवाच्या कृपेने एक चांगला अपॉर्च्युनिटी आम्हाला भेटला आहे आणि हा अपॉर्च्युनिटी इथंच न थांबता माझ्या समाज बांधवामध्ये मी पाहिलं खूप आता माझी समाज नाही का फार प्रगत करीत आहे, पुढे जात आहे. पण डॉक्टर इंजिनियर पण होतात, खूप लोक आहेत. पण आता माझी प्रामाणिक इच्छा आहे की माझे समाज बांधव सगळ्यांचं मदत घेऊन नाही का देश सेवेमध्ये पण माझे समाज, माझं पद्मशाली कुटुंब कुठंही पाठीमागं न राहता प्रत्येक मुलामध्ये एक जिद्द, चिकाटी आणि देश सेवा म्हणजे काय असतो, समाजसेवा म्हणजे काय असतो तो त्यांना शिकवण्याचा हा आता आमचा जबाबदारी आहे आणि तो आम्ही पूर्णपणे व्यवस्थित पार पाडणार. सर्व समाज बांधव देखील आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करतोय. प्रथमतः मी जे मार्कंडेयांना वंदन करून त्यांच्या आशीर्वादाने त्या या ठिकाणी सर्व समाज बांधव इथे या ठिकाणी जमलेले आहे, भरपूर संख्येने जमलेले आहेत. तसे या ठिकाणी लक्ष्मण संघ असतील, अश्विन कुमार चिन्ने असतील, अशोक दुडम असतील, गणेश शेरला असतील, तसेच या आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आमचे नरसिंह काका असतील, तसेच बाबू एकलदेवी असतील, तसेच आमचे बद्रीनाथ जणू या व्यासपीठाचे मेन प्रमुख म्हणून ते काम करतात. आणि इथं या मार्गदर्शनाने सोलापूरहून आपले मार्गदर्शन करणारे म्हणजे यशवंत इंदापूर. तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्हाला, मी पुणे शहर OBCचा उपाध्यक्ष आहे. पुणे शहर या ठिकाणी आम्हाला आनंद होतोय की ह्या वेळेस अशी बॅटिंगला आपण ज्या वेळेस बॉल एकाकडे जातो तसं आज राहुलनी ते बॅट घेऊन आज पद्मशाली समाजाचे जे नेतृत्व केलं ते आम्हाला इथनं आम्ही भारावून गेलेलो आहे. काय वाटते तुम्हाला, आज काय नक्की भावना आहेत? महाराष्ट्राच्या पद्मशाली संघाचा प्रधान सचिव आहे, पूर्ण महाराष्ट्रात नेहमीच फिरत असतो. ह्या त्या उदाहरणार्थ सोलापूरचे सुपुत्र म्हणजे सोलापूरला जन्मलेले पण कर्मभूमी पुणे आहे. अशा माणसाने जो यंग असताना सोलापूरच्या जवळपास 6 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या समाजाची पद्मशाली समाजाची शिक्षण संस्था आहे आणि लाखो विद्यार्थी आहेत. विद्यार्थी संघटने पण त्यांनी लहान असतानापासून आजपर्यंत एवढी मोठी झेप घेतलेली आहे. हे आदर्श आमच्या समाजात सर्व मुलांना मार्कंडेच्या कृपेनं की पोरं तयार व्हावं, देशसेवा करावी अशी मला आशा आहे की ह्याच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन ह्याचं लेक्चर, या अडचणी, खडतर प्रवास, आईवडिलांचं प्रेरणा ह्या सगळ्यांच्यामुळे वरती खूप मोठा एक अधिकारी झालेला आहे. ह्याचा प्रेरणा घेऊन आपले समाजातलेच नाही सर्व समाजाचे मुलं पुढे ह्या देशसेवेसाठी प्रयत्न करावा यावा असं विनंती. अंकम यांनी ही जी परीक्षा आहे NDAची जी UPSCची परीक्षा आहे, अतिशय खडतर परीक्षा पास करून आज ते अधिकारी झालेले आहेत आणि आज ते अधिकारी होऊन आपली जी भारतीय नौदलामध्ये ते आता सेवा रुजू करणार आहेत आणि आपल्या भारतासाठी नक्कीच त्यांची सेवा असणार आहे.